तर मी आहे गौरी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आता माझं आवरून झाले, आंघोळ वगैरे सगळं आवरलं आहे. तर आता मी देवपूजा करते. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी स्वामी समर्थांची पूजा करते. तर स्वामी समर्थाचं सारामृत पुस्तक आहे माझ्याकडे. तर मी त्याचे रोज 3 अध्याय वाचते आणि त्याचबरोबर जपमाळ करते. 3 वेळा मी जपमाळ करते स्वामी समर्थांची. तर इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना ती स्वामी समर्थांची पूजा केल्यावर. आधी नव्हते करत मी, पण मला असं म्हणजे असं मी ऐकलं होतं की स्वामी समर्थाची पूजा केल्याने खूप म्हणजे चांगलं असतं असं सांगितलं होतं मला. तर मला वाटलं मनापासून करावी पूजा स्वामी समर्थांची. तर मी सुरू केलं ते आता मी इथे जपमाळ करत आहे. तर करावी, मला वाटतं सगळ्यांनी स्वामी समर्थांची सेवा घ्यावी. काही लोक मठात जातात, पण मला इथे आमच्या जवळ कुठेच मठ नाही, त्यामुळं मी घरीच करते. तर इथे मी तुळशीला पूजा करत आहे, तुळशीची. तर इथे बघू शकता मी कशी पूजा मांडलेली आहे. आपली साधीच आहे पूजा माझी. एक स्वामींचा छोटासा फोटो आहे. तर इथे माझी भाजी रेडी झाली. बटाटा आणि वाटाण्याची भाजी केली मी. इथं मटकीची भाजी केली आहे आणि इथं पोळ्या झालेल्या आहेत. तर इथे मी पोळ्या बनवलेल्या आहेत. आमची सावी आत्ता झोपेतून उठली. तिची स्माइल बघा किती क्यूट आहे. नो बाबू बघ, तिला कसं मोबाईल घ्यायचा आहे ना पिल्लू ना. ओ गो बयो, काय मोठे डोळे केले. अयो अयो, लाजली नाही बाबा ना. हां ना, इथे आम्हाला तेवढे भांडे धुवायचे आहेत. बघा किती भांडे पडलेत आणि किती वारं सुटले आता इथे. आता आम्ही एवढे भांडे धुवून झालेले आहेत. तर डायपर घालायचा आता आपण. चल हे बाबू बाबू हे धर. अय्यो बघा, रेडी झाली आमची क्यूटची सावी. कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर इथे अचानकच पाहुणे आलेत. सावीचे आजोबा म्हणजेच आमचे काजलचे वडील सावीला भेटायला आलेत. तर त्यांचं चहा पाणी वगैरे चालू आहे इथे. आमच्या इथे पाहुणे आलेत, त्यांनी किती छान असे पापड दिलेत. नाना सावी बाबा, नाना बाबा, सावी आजी खेळत आहे इथे.
बाबा यायच्या हातून गेले की त्याच्या हातून त्याच्या हातून गेले याच्या हातून एवढे लांबून आले गाडी चालते चालायची बुंग बुंग चालायचं आपलं बुंग चालायचं नाही गाडीवर जाऊ द्या मला नाही कशी दिवस ठेवली का वर्षाला बाय चला बाय 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 कर जीप खाते बाय कर ना ए बाय बकरे पुढे वळ बघ बाय बाय चला बाय बाय चला खाट तर संध्याकाळी मस्त हवा सुटली गार वातावरण झाले तर आम्ही सावीला घेऊन बाहेर बसलोय सावीला मोबाईल मध्ये येण्यासाठी सावी कशी करते काय सावी काय काय घेऊ तुला तिच्या मोबाईल मध्ये येण्यासाठी किती धडपड असते बुबू बाबू बस 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 लय प्रेम बस ड्रामा क्वीन आहे ड्रामा क्वीन तर मिस्टरांची नाईट पॅन्ट हरवली आहे तर ती आम्हाला शोधून द्यायची आता मला आणि सावीला सापडली का येईल झाला मी शोधते चला तर मग शोधूया आपण मिस्टरांची पॅन्ट तर माझं कपाट खूप मेसी झालेलं आहे तरीही मी तुम्हाला दाखवते पण जेव्हा तुम्हाला बोलतात की आम्हाला तुझे तू दाखव म्हणजे तुझं कपाटात कसं ठेवते तू काय कसं म्हणजे मॅनेज करते कसं सामान ठेवते कसे कपडे ठेवते तर तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर चला आपण शोधूया पॅन्ट मिस्टरांचा गप्पा तर मी नाही दाखवू शकत तुम्हाला कारण की तो खूपच मेसी आहे खूपच चला तर आता मी पॅन्ट शोधते सावी हे बाळा किती ग छान ते बाळ एवढा कोण छान आहे हा काय करते तू का करते बाबू तू बाबूची शायनिंग पाहिली का लई शायनिंग बाबूची काका ऑन ड्यूटी ओ बाबू बाय बाबू बाय कर बाबू बाय कर बाबू बाय बाबू बाय मला एक कळत नाही हे नवरे लोक मोबाईलमध्ये एवढे का बिझी असतात ते बसले तरी मोबाईल ते झोपले तरी मोबाईल ते उठले तरी मोबाईल कंटिन्युअसली त्यांच्या हातात मोबाईल असतो आणि ते बायकोकडे थोडा पण टाईम देत नाही बायकोकडे लक्ष पण देत नाही
किती ते वाढदिवस आले. आत्ता पण ते मोबाईल बघतायत तिने सांभाळतात. म्हणजे किती त्यांच्यात हे कॅपॅसिटी कधी दोन्ही पण काम करू शकतात. बघत काय नाही, फक्त इंस्टा स्क्रोलिंग. आपण जर त्यांचा स्क्रीन टाइम चेक केला तर सगळ्यात जास्त स्क्रीन टाइम त्यांचाच होऊ शकतो. आमच्या इथे चालू आहे आता क्रिकेट. तर मला तर अजिबातच क्रिकेट आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला क्रिकेट आवडतं का. आता ॲडव्हर्टाईज आलेली आहे. बघत तर कोणीच नाही, फक्त टी व्हीला चालू आहे. 24 घंटे तेच चालू असतं आमच्या टी व्हीला, क्रिकेट. जे आमचे मामा आहे म्हणजे माझे सासरे, ते खूप क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांना खूप क्रिकेट आवडतं. सो ते क्रिकेटच लावतात टी व्हीला. ते इथे नसेल तरी क्रिकेट चालूच असतं आमच्या टी व्हीला. आता सायविल त्यांच्याकडे देते. जा सायविल. तर बघू आज स्वयंपाकात काय मेनू आहे ते. काजल वहिनी स्वयंपाक करताय तर काय मेनू बनवताय काजल वहिनी आज? खिचडी भात आहे मेनू मध्ये. का बरं? तर माझे आज वडील आलते, त्यांना पोळ्यांचा स्वयंपाक केला होता म्हणून घरच्यांना भुका नाही येतं, म्हणून आज खिचडी भात आहे स्पेशल. तर काजल खूप छान भात बनवतात. तर बघू शकता तुम्ही. तर इथे आमचे जेवण वगैरे झाले, भांडे झाले. तर मी रूममध्ये आले. तर मी इथेच व्हिडिओचं एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.